नमस्कार मंडळी, मी हर्षालीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन रेसिपीसोबत। रेसिपी तशी जुनीच आहे, पण ती माझ्या चॅनलवर मी लॉंग व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच टाकत आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की बघा शेवटपर्यंत, आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आज मी हर्षालीज किचनमध्ये केले होते सिंपल असे बटाट्याचे सँडविच। तर त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये पाणी ओतलं आणि ते तापवून घेतलं। त्याच्यानंतर मी त्यात 6 बटाटे उकडायला ठेवून दिले। त्याच्यानंतर आपले बटाटे जोपर्यंत शिजत आहेत तोपर्यंत आपण सँडविच सोबत लागणारी हिरवी चटणी ती आपण तयार करून घेऊ। हिरवी चटणीसाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप अशी कोथिंबीर घेतली। त्याच्यानंतर त्यात हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरं, चवीनुसार मीठ टाकून घेतलं। आणि तुमच्याकडे जर त्यावेळी बर्फ अवेलेबल असेल तर तुम्ही बर्फ सुद्धा टाकू शकता, किंवा मी पाणी सुद्धा टाकू शकता। मी त्यात पाणी ओतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपली छान अशी हिरवी चटणी तयार झालेली आहे। आपली हिरवी चटणी तयार झालेली ती साईडला काढून ठेवली। त्याच भांड्यामध्ये मी पुन्हा आपल्याला बटाट्याच्या भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेणार आहे। त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण हे मी बारीक करून घेतलेलं आहे। त्याची सुद्धा छान मी पेस्ट करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपले बटाटे तोपर्यंत शिजलेले आहेत। बटाट्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि त्याला छान असा स्मॅश करून घ्यायचा आहे। आपल्याला बटाट्याला स्मॅश झाल्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। तुम्ही त्याच्या बटाट्याच्या भाजीमध्ये जिरे, मोहरी टाकू शकता, पण मी ते स्किप केलेलं आहे। डायरेक्ट आपण जो मसाला केला होता तो टाकलेला आहे आणि त्याच्यात छान कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि हे 2-3 मिनिटं भाजून घेतलं। भाजल्यानंतर त्यात मी चवीनुसार मीठ आणि हळद सुद्धा टाकून घेतली आणि आपण जे चुरले होते बटाटे ते त्यात टाकून घेतले आणि 4 ते 5 मिनिटं त्या बटाट्यांना सुद्धा मी छान असं भाजून घेतलं आणि त्याच्यावर छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली। आता आपली भाजी सुद्धा रेडी झालेली आहे। तर आपण आता सँडविच बनवायला घेणार आहे। सँडविच बनवण्यासाठी मी ब्रेड घेतलेला आहे। ब्रेडच्या एका बाजूला मी ग्रीन चटणी लावलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला मी टोमॅटो सॉस लावलेला आहे। त्याच्यानंतर ग्रीन चटणी लावून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर बटाट्याची भाजी स्प्रेड करून घ्यायची आहे। सगळीकडे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला छान अशी भाजी स्प्रेड करून घ्यायची आहे। भाजी छान अशी स्प्रेड झाल्यानंतर आपल्याला त्यात मी मोझरेला चीज टाकलेला आहे। चीज ऑप्शनल आहे, तुम्ही टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल, पण चीज लवर असाल तर तुम्ही चीज भरभरून टाका। त्याच्यानंतर मी दुसऱ्या साईडला तुम्हाला सांगितलं तसं मी टोमॅटो सॉस लावला। तुम्हाला त्यात कांदा किंवा टोमॅटो ॲड करायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता। त्याच्यानंतर मी तवा ठेवला, तव्यावर मी थोडंसं बटर टाकून घेतलं आणि त्याच्यावर मी सँडविच शेकायला ठेवले। तर मस्त असे आपले सँडविच तयार झालेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही जर हर्षालीज किचनमध्ये पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।